होते त्याला कोणी विचार नाही झालं ते. आता कोणीकडे हात की ते खरे ते होते. आता खरे जे जुने लोक होते ते जर स्टेजवर बसले तर त्याला खाली ओढून काढायचे. तुम्ही थांबा, तुम्हाला काय कळलं, आवाज किती जास्त परिस्थिती आहे तशी. आता बीजेपी मध्ये हाय कोण म्हणता. आता बीजेपी मध्ये ज्याच्या नावाला भ्रष्टाचार लागला, कोणी असो कोण्याही पक्षाला असो, ते नीट बीजेपी गटाने. मग आता बीजेपी मध्ये राहिलं कोण, उरलं कोण, चोर नाही, पाकिट पिढ्या माहिती हे डाकू. आता डाकू जेवढे गेले तुम्ही आता एवढे मोठमोठाले घोटाळे करायचे काय पाकिट मार थोडी झालं. लाखो करोडोचे घोटाळे करायचे बीजेपीत गेले की सगळं शांत. आणि मग काय म्हणाले तर आम्ही एवढा मोठा घोटाळा केला, आमचं काय बिघडलं. हे गेलेले गद्दार झालेले आमदार म्हणाले आम्ही एवढे 40 जण फुटून गेलो, आमचं काय झालं. शरद पवार साहेबांचं घर फोडलं, आमचं काय झालं. ते राहुल गांधीला सदस्यत्व रद्द केलं, त्या विचारायचं त्याला घरातून बाहेर काढलं, त्याच्या घराण्यानं एवढं बलिदान दिलं. आजपासून त्या सगळं समानता बाळगिरी दिली, त्याला घरातून बाहेर काढलं, आमचं काय झालं. या अशा जे वल्गना करणारे हात म्हणजे निष्ठुर निर्दयी, ज्याला काळीज नावाची चीजच नाही, असे लोक जर कोटा असतील तर ते चंबलची घाटी म्हणजे हे बीजेपी होय. ते पहिलं म्हणत गेलं बघा चंबलच्या घाटीमध्ये डाकू होतं, डाकू होतं, कोणी फाईल नाही म्हणत गेले तो. तसं आता जर कोटा डाकू हाता म्हणत ते फक्त आता बीजेपीत हात. आता मग तुम्हाला ठरवायचं आहे बांधवान, या चोराच्या हातात आपल्या तिजोरीच्या चाब्या द्यायच्या की चांगल्या माणसाला इथं नेमायचं की तुम्ही ठरवलं पाहिजे. याच्यापेक्षा दुसरं काय सांगू तुम्हाला. आपण जर आता गलती केली तर मला वाटते की भयंकर गलती होईल आणि येणाऱ्या पिढीला ते भोगावं लागेल. कारण आता मी माझ्या याच्या हिशोबाने फायदा बरेचसे म्हणजे आम्ही 50 घेतली या साधारण संदेशला सोडलं तर समजा बाकीचे आता बरेचसे आम्ही 50च्या जवळपास गेलेली माणसं. आमचं कसं आहे धकाल संध्याकाळपासून. पण मला वाटते येणाऱ्या पिढीसाठी आपण आता काहीतरी शिल्लक ठेवलं पाहिजे आणि चांगल्या विचारानं ज्या माणसाचे नियत चांगली आहे, जे चांगल्या समाजासाठी काम करू शकतात, ज्याच्यामध्ये या देशाला विकासाकडे नेण्याची कुवत आहे, अशा आपण गोष्टी या लोकांसाठी केल्या पाहिजे. तर आपण बंधुबांधव की आता हे अतिशय महत्वाचा विषय आहे. आज आपण या नरोत्तमासाठी काम केलं पाहिजे आणि अशा लोकांच्या नादी नाही लागलं पाहिजे. जर नादी असं लागलो आपण तर ते फार मोठं संकट आपल्या या देशावर आपण हाताला ओढून घेईल. आणि एवढं सगळं कळू नये, एवढं सगळं कळून जर समजा आपण जर तसाच करू लागलो म्हणजे न विचार करतो जर मतदान करू लागलो तर आपल्याच हाताने आपली कुऱ्हाड आपल्या पायावर मारून घेईल माणूस. त्यामुळे अतिशय कटकशाने आपल्याला हा विचार करणं गरजेचं आहे. येणाऱ्या नवतरुण पिढीसाठी, या बेरोजगारीवर आळा आणण्यासाठी, महागाईचा भडका जो काही आहे हे दूर ठेवण्यासाठी आणि विकास कामं चांगल्या प्रकारे झाले पाहिजे, समतोल निर्माण झाला पाहिजे, समता टिकली पाहिजे, भावबंद टिकलं पाहिजे आणि चांगले माणसं या देशावर राज्य केले पाहिजे असं आपण सगळ्यांनी इथं ठरवलं पाहिजे. तरच उद्याची निवडणूक बरी राहील. कारण संविधान याला बदलायचं आहे. संविधान जर बदलायचं तर कशामुळे बदलायचं याला संविधान, तर संविधान बदललं की पुन्हा निवडणुका घ्यायचं कामच उरणार आणि निवडणुका जर घ्यायचं काम उरलं नाही तर तुम्हाला विचारायचं कामच नाही. तुम्हाला काय विचारायची गरज आहे निवडणुकात नसल्या. म्हणून हे एक अधिकारशाही आत्ताच चालू झालेली आहे आणि हे जर पुढे चालू द्यायची नसेल तर 2024चं इलेक्शन एकमेव पर्याय आहे, दुसरा कोणताच पर्याय नाही. कारण आता तुम्ही पाहायला असाल सुप्रीम कोर्ट सुद्धा याला काहीच म्हणणं झालं. जे सगळ्यात मोठं सर्वोच्च न्यायालय आहे, सुप्रीम कोर्ट सुद्धा याच्या गोष्टीच्या पलीकडे जात नाही आहे, मोदी शहाच्या पलीकडे जात नाही आहे. न्याय व्यवस्था ही सर्वोपरी सर्वात उच्च कोणती असेल तर सुप्रीम कोर्ट. पण आजच्या घडीला पाहायला आपण काय व्हायला लागलं काय नाही. त्यामुळे आता फक्त एकच अदालत राहिली ती म्हणजे हे जनता अदालत. तुम्ही आम्ही सर्वजणांची अदालत बाबासाहेबांना खूप परिश्रम घेऊन हा संविधान दिलेला आहे. हे आपल्यासाठी एक अमूल्य गोष्ट आहे जे बाबासाहेबांना दिलेली आहे आणि त्याच्यावरच घालायचं काम आज हे सत्ताधारी करत आहे.
त्यामुळे बांधवांना आपल्याला खूप विचारपूर्वक हे विचार करावा लागणार आहे. आणि कसं आहे, थोडीशा काय आमिषापोटी थोडंसं आपल्या कोपऱ्याला काय गुळ लावला, काय तरी आम्ही हे करून देतो ते करून देतो म्हणून जर हे लोक आपल्याकडून जर मतदान घेत असतील तर थोडंसं हुशार व्हा, शहाणे व्हा. कारण गेल्या 10 वर्षामध्ये या लोकांनी नुसतं आश्वासन देऊन सुद्धा काही केलं नाही. मूलभूत सुविधेपासून आपण पुष्कळ कोटी कोसो लांब आहोत. त्यामुळे आताच आपल्याला इथं सांगितलं, दिलीपराव देसाईने सांगितलं, सतेशजीने सांगितलं, आता आमच्या विनायकरावांनी सांगितलं की इथं काय आहे सुविधा, तालुक्यात करून दिला कोणती सुविधा आहे. एवढी मोठी तुमची सत्ता होती, आज इथले एक आमचे खासदार आमचे आमदार गेलेले पळून गेलेले, आणि एवढी मोठी तुमच्याजवळ सत्ता होती तर मग करायला पाहिजे होती ना सुविधा. तुम्हाला हजारो करोडो रुपये तुम्ही याला मंजूर त्याला मंजूर त्याला मंजूर सांगताय, आणि मग मूलभूत सुविधा कुठं आहे? हे मटकेत फिटकेत करत होते त्याला, आणि तुम्ही आता कोण्या पदावर गेले, काय करायला लागले? आज सगळं दहशतीचं वातावरण निर्माण झालं आमच्या व्यापाऱ्यांमध्ये सगळ्यांमध्ये. पण काळजी करू नका बांधवांनो, 2024 ची निवडणूक आपल्या स्वातंत्र्याची निवडणूक आहे असं करीत राहा. हे जे मशाल आहे हे क्रांतीची मशाल आहे. त्या क्रांतीची मशाल या 26 तारखेला पेटवा, आणि याने पुन्हा काय करतात काय नाही एकदा संधी